बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरस नंतर नवीनच समस्येने गावकऱ्यांना ग्रासलेला आहे। ती समस्या नेमकी कोणती आहे तुम्हीच पहा। बुलढाण्यात नवसंकट, केस गळती झालेल्यांना दृष्टीदोषाचा आजार। आरोग्य यंत्रणेनं फेटाळला दावा। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच आता नवीन समस्या येथील नागरिकांना भेडसावते। टक्कल व्हायरसचं कारण अद्यापही सापडलं नसून आता टक्कल पडलेल्या काही नागरिकांना दृष्टीदोष होत असल्याचं समोर येतंय। बोंडगाव येथील काही ज्येष्ठ नागरिकांनी हा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मात्र आरोग्य विभागानं ही बाब फेटाळून लावली आहे। आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे। चष्मा लावायची दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसे का रात्रीला मला खूप कमी दिसते, म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे। डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळ्या गिळ्या दिल्या, पण त्याच्यावर फरक काही पडला नाही। नवीन तक्रारी येत आहेत की लोकांना दिसायला कमी झालंय। ऍक्च्युअली वस्तुस्थिती तशी नाहीये। बोंडगावमध्ये 2 रुग्ण आहेत ज्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत, ते चष्मा वापरत नाहीत। त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडून तपासणी करून घ्यावी म्हणून। केस गळती प्रकरणाचा कमी दिसण्याशी काहीही संबंध नाही। एकीकडे टक्कल पडण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, तर दुसरीकडे दृष्टी संबंधीच्या समस्यांचा दावा नागरिक करतायत, तर आरोग्य यंत्रणा या दाव्यांचा इन्कार करते। त्यामुळे या परिसरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। एकतर टक्कल का पडतंय याचं कारण समजत नाहीये, तर दुसरीकडे दृष्टी दोषाच्या दाव्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।